काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। झिशान सिद्दीकी थेट अजितदारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झालेत। रॅलीत सहभागी होत सिद्दीकींकडून राजकीय दिशा स्पष्ट करण्यात आली। राजकीय निर्णय घेण्याची हीच ती वेळ असल्याचं वक्तव्य करण्यात आलंय। जनतेच्या आशीर्वादामुळे पुन्हा लढणार आणि जिंकणार असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही झिशान सिद्दीकींच्या कामाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज त्यांची राजकीय भूमिका जाहीर केली। बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर झिशान पण राष्ट्रवादीत जाणार याची चर्चा होती, पण त्यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती। काल परवापर्यंत आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत असं झिशान सांगत होते, पण जनसन्मान रॅलीत सहभागी होऊन आपली वाटचाल निश्चित केली। राजकीय निर्णय घेण्याची हीच ती वेळ असल्याचं त्यांनी जाहीर केलं। चुनाव आने वाला है, हम सबको पता है चुनाव आने वाला है। मेरी माताएं मेरे सामने बैठी है, मेरी बहनें मेरे सामने बैठी है, और मैं यही कहूंगा कि आपका बेटा, आपका भाई 2024 में फिर से आमदार का इलेक्शन लड़ेगा और आपके दुआ, आपकी प्रार्थना से फिर एक बार आपका आमदार बनूंगा। झिशान सिद्दीकी यांच्या कामाचं अजित पवारांनी तोंड भरून कौतुक केलं। आता झिशानजी बोलत असताना देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं। 5 वर्ष अतिशय तरुण आमदार म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीचं काम विधिमंडळामध्ये केलं। माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी देखील विरोधी पक्षाचे आमदार देखील प्रचंड मतांनी निवडून येत असतात। तेही त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात। त्याही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत। झिशान सिद्दीकींच्या राजकीय कार्यक्रमातील सहभागानं काँग्रेस संतप्त झाली आहे। झिशानवर उद्याच्या उद्या कारवाई करणार असल्याचं नाना पटोलेंनी जाहीर केलं। पक्षाच्या भरोशावर मोठी झालेली मंडळी जी आहेत, विशेष करून काँग्रेस पक्षाच्या भरोशावर मोठी झालेली लोकांनाच असं वाटतं की आम्ही आहो म्हणजे पक्ष आहे, पण आता ही निवडणूक त्यांना त्यांची जागा दाखवणारच आहे। आणि उद्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वतः प्रभारी उद्या आहे आणि त्याच्यामधली योग्य कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। झिशान सिद्दीकींनी रक्षाबंधनाच्या दिवशी राष्ट्रवादीचा धागा हातावर बांधण्याचं स्पष्ट केलंय। राज्यात महायुती विरोधात वातावरण असताना झिशान सिद्दीकींनी राष्ट्रवादीची वाट धरणं धाडसच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।